जिंतूर बस स्थानक परिसरामध्ये श्री श्री रविशंकर यांचं जागतिक स्तरावर असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षणार्थींच्या वतीने समाजोपयोगी काम करण्यात येत आहे। दरम्यान आज दिनांक 2 रोजी बस स्थानक परिसरात अनेक युवक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर्वजण माझे मित्र आणि मी सुद्धा आम्ही इथं बस स्थानक साफ करण्यासाठी आलो होतो। प्रत्येकाने वेगवेगळं काम केलं, काहींना पोचा लावलाय, काहींना साफ केलंय, कचरा उचलला, जाळून टाकला, असं खूप काम केलेलं आहे। आणि जे पण वाईट काम झालेले त्यांच्यामुळे न्यूट्रल करण्यासाठी हे कर्म केले जर चांगलं होईल। आपण पण प्रवास करतो तर तिथं जाऊन आपण पण काही खाल्लं पिल्लं तर आपण डायरेक्टली असं फेकून नाही दिलं पाहिजे। ॲज अन एखादी डस्टबिन बघून त्यामध्ये तो कचरा टाकला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा बहुत त्याच्यात एक महत्त्वान घटक वाटला। समाजाप्रती काहीतरी निष्ठा असावी, समाजाचं कार्य काहीतरी करावे, त्याच्याने आपल्याला मनाला शांती बी भेटते व आपल्या समाजाप्रती जे जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे ती पार पडते। 31 मे ते 7 जून पर्यंत आपल्या जिंतूर शहरामध्ये राधाकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने YLTP हा कोर्स सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज ही सर्व मंडळी गुरुदेवांच्या आशीर्वादाने या ठिकाणी बस स्टँडमध्ये हा परिसर स्वच्छ करण्यासाठी आलेली आहे आणि परिसरातील बसस्थानकातील कचरा सगळ्या गोष्टी त्यांनी स्वच्छ केला आहे आणि ह्या गोष्टी त्यांनी स्वप्रेरणेने आणि आनंदाने केलेल्या आहेत। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की सेवेचं महत्त्व पूर्ण राष्ट्राला समजावून सांगणे आहे। हे सर्व जे युथ आहेत ते सगळे एज्युकेटेड आहेत, फक्त एवढंच आहे की सेवेचं महत्त्व सगळ्या जनमानसापर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही थोडा वेळ काढून इथे बस स्टँडला आलेलो आहोत आणि कसलीही कचर न करता त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन होते की सगळे सेवा करावी। प्रशिक्षणार्थी पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि सगळ्या फील्डमधले आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, तर कोणी काय आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, तर कोणी शेतकरी पण आहे। सर्वजण एकत्र येऊन त्यांच्या भविष्यासाठी इथे 8 दिवस आलेले आहेत। युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर हे 8 दिवसाचं शिबिर युवकांना घडवण्याचं शिबिर आहे। त्यांना व्यसनापासून दूर राहणे, त्यांनी स्वतःची जिम्मेदारी स्वतः उचलणे, स्वतःसोबत कुटुंबाची उचलणे आणि सलगच समाजातही काहीतरी काम करणे, ह्या हेतूने आम्ही हे शिबिर घेतो आणि त्या अंतर्गतच हा आम्ही सेवेचा सोहळा उपक्रम पार पाडला। या विद्यार्थ्यांनी म्हणजे असं उत्स्फूर्तपणे कुठेही कचरा दिसला तरी असं काळजीपूर्वक उचलून त्यांनी आमच्या आज बस स्टँड किंवा डेपो दोन्हीही एवढं म्हणजे प्रांजळ मतानं त्यांनी सेवा केलेली आहे। सध्या महामंडळाचा स्वच्छतेवर सुद्धा खूप भर आहे, वरतून खालीपर्यंत स्वच्छतेवर खूप भर आहे। त्यानिमित्तानं आम्हालाही थोडासा तुमचा हातभार लागला। मी सर्व इथं आलेले जेवढे विद्यार्थी आहेत, सर आहेत, लेडीज असतील, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी आमचं बस स्टँड आणि डेपो स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणजे आतून केला। त्यांनी असं कुठं ठेवलंच नाही की आमच्या डेपोतला कचरा जिथं दिसेल तिथं त्यांनी उचलून ठेवला। इव्हन त्यांनी एक मोठं झाड सुद्धा होतं ते सुद्धा तिथं बाजूला लावून लावलं। तरी मी सर्वांचे म्हणजे आगाराच्या वतीने सर्वांचे धन्यवाद देतो। मी सुनील बोरवणे आर्ट ऑफ लिव्हिंगचं प्रशिक्षक आहे आणि आज या युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आपल्याच जिंतूरमध्ये राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे संध्याकाळी या सर्व मुलांसोबत, ज्या मुलांनी आज इथे खूप सुंदर सेवा दिली बस स्टॉपला, आज या सर्व मुलांच्या माध्यमातून राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये आज सायंकाळी 7:30 वाजता एक भजन संध्येचं आयोजन केलं आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून हा मेसेज जितक्या लोकांपर्यंत पोहोचतो त्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या भजन संध्येमध्ये सहभागी होऊया आणि नेमकं भजन कशा पद्धतीने करायचंय, मन शांत कसं करायचंय, ध्यान म्हणजे नेमकं काय, या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्या 1 ते 1.5 तासाच्या सेशन मध्ये होतो। सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी येऊया आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया। नमस्कार, मी डोलारकर शरद आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक आहे आणि मागच्या 25 वर्षापासून परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून एक युवकांसाठी एक पाठ्यक्रम तयार झालेला आहे। त्याला YLTP युथ लिडरशिप ट्रेनिंग असं म्हणतात। याच्यामध्ये हजारो युवकांना आम्ही ह्या पद्धतीने इथं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून जिंतूर बस स्थानकामध्ये आमचे 80 युवक या ठिकाणी स्वच्छता अभियानासाठी आले होते आणि मी माझ्या एवढ्या वर्षामध्ये हे प्रामुख्याने बघितलेलं आहे की आपल्या समाजातल्या युवकांना देशाबद्दल खूप आदर आहे, खूप निष्ठा आहे त्यांची, पण त्यांना देश सेवा करण्यासाठी जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो, जी एक स्पष्टता पाहिजे असते, ती कुठंतरी उपलब्ध न झाल्यामुळं ते त्याचं समाधान घेऊ शकत नाही। तर हा जो पाठ्यक्रम आहे याच्यामध्ये मुख्य 3 गोष्टी आहेत। एक आहे की आपला युवक शारीरिक आणि मानसिक स्वस्थ असला पाहिजे, दुसरं त्याच्यामध्ये कम्युनिकेशन संवाद कौशल्य असलं पाहिजे आणि तिसरं सामाजिक सेवा करण्यासाठी तो तत्पर राहिला पाहिजे। तर अशा माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लाखो युवकांनी हे प्रशिक्षण घेतलं। याच्यातून मुलं तणावमुक्त झालेत, व्यसनमुक्त झालेत,
भरपूर जे दिशाहीन झाले होते, ज्यांच्यामध्ये कलाकौशल्य खूप होतं, पण ते त्यांचा परिवारासाठी काही फायदा होत नव्हता, समाजासाठी होत नव्हता, अशा लाखो युवकांमध्ये हा बदल झालेला आहे. आणि जिंतूरमध्ये आता 70 युवकांसोबत हे असं एक सुंदर शिबिर सुरू आहे. धन्यवाद. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील एका मंगल कार्यालयामध्ये श्री श्री रविशंकर यांचं आर्ट ऑफ लिव्हिंगचं 7 दिवसीय प्रशिक्षणाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यातच विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समाजोपयोगी कार्यासाठी आज जिंतूर बस स्थानक परिसरामध्ये आपण बघू शकता, या ठिकाणी सुशिक्षित विद्यार्थी असेल, शासकीय सेवेत असलेले नोकरी करणारे विद्यार्थी असेल, विद्यार्थी या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचा फायदा घेत त्यांनी प्रशिक्षणासोबतच या ठिकाणी समाजोपयोगी काम कसे करावे यासाठी त्यांनी आज 7 ते 10 पर्यंत एसटी महामंडळामध्ये या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य होतं, तो साम्राज्य त्यांनी दूर केले. आणि या ठिकाणी मोठा एक खोड देखील होता, तो देखील या ठिकाणी उचलून त्यांनी बाजूला घेऊन गेले. म्हणजे एक युवा शक्ती काय करू शकते याची जाण त्यांनी करून दिलेली आहे. तरी या ठिकाणी असंच प्रशिक्षण शिबिर नेहमी होत गेलं तर निश्चितच या ठिकाणी आपल्याकडे विविध समाजातील ज्या घटकामध्ये ज्या पण म्हणजे अनिष्ट गोष्टी दिसतात त्या पण दूर होतील आणि अशा स्वच्छतेसारख्या इतर देखील उपक्रम राबविण्यासाठी चालना मिळू शकते. कारण आपण विचार केला तर सरकार एकटी ही कर्मचारी लावून एवढे काम करू शकत नाही, त्यासाठी समाजाचा उपयोग लागतो. आणि जोपर्यंत समाज जागृत होत नाही तोपर्यंत हा देश पण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेल्या कार्याचे खरंच कौतुकास्पद काम आहे. आणि निश्चितच यांचं हे केलेले कार्याचं इतर देखील संघटनेने या ठिकाणी बोध घेऊन निश्चितच समाजोपयोगी काम करावं असं या ठिकाणी जनतेतून देखील मागणी होत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.